मित्रांनो आता जाता जाता आहे ना भाऊ बघा काय करतोय. भाई गाडीमध्ये दात घालतोय ते बी आत्ता. नमस्कार मित्रांनो, आत्ता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि मी निघालोय गावाकडे, कारण की उद्या दिंडी येणार आहे गावाकडं. तर बॅग वगैरे सगळी पॅक वगैरे झालेली आहे, बॅग वगैरे भरलेली आहे आणि मी आत्ता निघतोय. आत्ता घराखाली थांबलोय, मित्राची वाट बघतोय. त्याला फोन केला की मला खाली कोथरूडमध्ये सोडून ये म्हणून, तर येतोय तो. हे बघा मित्र आलाय. एवढा उशीर असतो का रे? आता बस स्टॉपवरती आलेलो आहे, मित्रांनी सोडलंय. बाय म्हण. मित्र निघालाय आता घरी आणि मी बसची वाट बघत बसलो. आता कधी येते बसमध्ये बसले आता. आता बस स्टॉपवरती थांबलोय, भावाची वाट बघतोय की कधी येतोय म्हणून. मित्रांनो भाऊ आलेला आहे घ्यायला, तर बसलोय आता भावासोबत गाडीत आणि आता डायरेक्ट परंड्याला जाणार आहे आम्ही. काय वातावरण आहे बाहेरचं. आता आम्ही आहे ना उरोळी कांचनच्या पुढे, आम्हाला अजून आहे ना 4 तास लागतील जायला. मित्रांनो आता जाता जाता आहे ना भाऊ बघा काय करतोय. भाई गाडीमध्ये दात घालतोय ते बी आत्ता. बाहेरचं वातावरण एवढं भारी झालेलं आहे ना, म्हणजे एकदम नॅचरल हवा आहे. आता सिद्धटेक मंदिरापाशी आलोय. बाहेरचं व्ह्यू बघा तुम्ही. समोर जरा जास्तच गाई आल्यात आमच्या. रस्ता दे ना आम्हाला जायला. रॉंग साईडने निघलोय कसं तरी. मित्रांनो आता जस्ट घरी आलेलो आहे. 5 तास लागले घरी यायला. मित्रांनो आता आहे ना दुधाच्या कच्च्या वड्या आहे ना चहा सोबत खातोय. थांबा दाखवतो. एकदा ट्राय करून बघा, टेस्टी एकदम. मित्रांनो आता जस्ट जेवण झालेलं आहे आणि उद्या सकाळी लवकर उठायचं 3 वाजता. तर झोपतो आत्ता मी. आणि आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, जय शिवराय.